नेत्ररोग तपासणी शिबिरात 300 रुग्णांनी घेतला लाभ। आज 11 एप्रिल रोजी बीबी येथील भीमाई महिला बहुउद्देशीय संस्था आणि लॉयन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा यांच्या संयुक्त विद्यमानं नेत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले तर आजीविका महाविद्यालयाच्या संचालिका पुष्पाताई बनकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुष्पधूप दीपानं पूजन करून वंदन करण्यात आलं। प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख बोरकर सर, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढाळके सर, सीताराम इंगळे, सूर्यभान हिवाळे, अण्णाभाऊ इंगळे, पारस इंगळे, लहू हिवाळे, प्रभाकर इंगळे, विनाताई डांगे, अनिताताई इंगळे, रेखाताई वाघ या उपस्थित होत्या। सर्वांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी भीमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वनिता इंगळे, उपाध्यक्षा रेश्माबाई हिवाळे, सचिव नंदा इंगळे, सदस्य पार्वती हिवाळे, वंदना वाकवडे, लक्ष्मी गवई, आशा हिवाळे, इंदुबाई वाकळे, चंद्रबागा साळवे, सिंधू हिवाळे, रामकोर इंगळे, यमुना इंगळे, शालूबाई चव्हाण, शोभा इंगळे, संगीता इंगळे, सुशीला इंगळे हजर होत्या। रुग्ण तपासणीसाठी लायन्स क्लब ऑफ संभाजीनगरचे डॉक्टर सुमित गवळी, डॉक्टर मंथन बदर, शुभम दाभाडे, नितीश जवरे, अविनाश सोनोने हे उपस्थित होते। यावेळी बीबी गावासह पंचक्रोशीतील 300हून अधिक नेत्ररुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतला असून काही रुग्णांना माफक दरामध्ये चष्म्यांचं वाटप करण्यात आलं तर काही रुग्णांची ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली आहे। लायन्स क्लब ऑफ संभाजीनगर चिकलठाणा यांच्याकडून ऑपरेशनची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे। भीमाई महिला बहुउद्देशीय संस्था बीबी यांच्याकडून समाजोपयोगी कार्यक्रम सतत होत असून याचा लाभ पंचक्रोशीतील जनतेला होत आहे। असेच उपक्रम यापुढेही चालू राहतील असं यावेळी सांगण्यात आलं। त्यांच्या या कार्याचं पंचक्रोशीतून कौतुक होत आहे। कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार ब्रह्मानंद वाकोडे यांनी सर्वांचे आभार मानले। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे। ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।